चंद्रपुरात भाजपातील दुफळी आणखी रुंदावली आहे का असा सवाल आता उपस्थित होत आहे, कारण भाजप स्थापना दिनाचे दोन वेगळे कार्यक्रम आयोजित करण्यात आले। मुनगंटीवार आणि जोरगेवारांचे दोन वेगळ्या कार्यक्रमाच्या खरं तर आयोजन जे आहे ते आता पाहायला मिळते। सुधीर मुनगंटीवार यांच्याकडून स्वतंत्र कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले, तर स्थानिक भाजपा आमदार किशोर जोरगेवार यांनी शोभा फडणवीस आणि हंसराज अहिर यांच्या सोबत स्थापना दिन साजरा केला। मुनगंटीवार यांनी कार्यक्रमात यायला हवं होतं असं म्हणतानाच किशोर जोरगेवारांनी आपल्या पक्षाला काँग्रेस करू नका असा टोला लगावलाय। तर गेल्या काही महिन्यात पक्षात सुरू असलेले तंबू युद्ध दुधात मिठाचा खडा टाकणारे ठरले असं शोभा फडणवीस यांनी म्हटलंय। साधारणतः आपण रामनवमी ही तिथी नुसार करतो। देवासमान असणारे जे महामानव आहे त्यांच्याही जयंत्या या तिथी नुसार करण्याची पद्धत आहे, पण पक्षाचा स्थापना दिवस हे तारखेनुसार केले जातात। आता कोणाच्या लक्षात येत नसेल तर हे आश्चर्य। आज सर्वप्रथम मी भारतीय जनता पार्टीच्या स्थापना दिनाच्या सर्व जनतेला कार्यकर्त्याला शुभकामना देतो। भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाकडून आम्हाला सांगण्यात आलं होतं की विधानसभा शहा त्या ठिकाणी एक कार्यक्रम प्रत्येक आमदारांनी आयोजित करायचा आहे, मंडळाच्या ठिकाणी करायचा आहे। तर तो कार्यक्रम चंद्रपूर विधानसभेच्या वतीनं आपण या ठिकाणी घेतो आहे, ज्यामध्ये या भारतीय जनता पार्टीचे वरिष्ठ नेते हंसराज अहिर असतील, शोभाताई असतील, विजय राऊत असतील, रमेश बागलाजी असतील, हे सर्व लोक त्यामध्ये सहभागी झालेले आहे। एक मोठा त्यासोबतच आम्ही जे जुने कार्यकर्ते आहे ज्यांनी भारतीय जनता पार्टीसाठी आपलं जीवन दिलेलं आहे अशा कार्यकर्त्यांचा सन्मान सुद्धा आम्ही या ठिकाणी केलेला आहे। जेव्हा आपला पक्ष महाराष्ट्रात आहे तेव्हा या जिल्ह्यामध्ये पार्टीमध्ये भांडणं व्हावी। आज या ठिकाणी एवढा मोठा मेळावा आहे, का मोठ्या मनाने समोर येत नाही, का दुसरा मेळावा घेता? ह्याच्यामध्ये लोकांच्या मनामध्ये काय निर्माण होतं? अरे आता जिल्हा हा चंद्रपूरचा आमदार आहे, चंद्रपूरमध्ये कार्यक्रम घेणं त्याचं काम आहे। सगळ्यांनी मोठेपणा देऊन त्याच्या कार्यक्रमाला हजर राहणं गरजेचं होतं, हे मी ओपनली सांगते। अरे लोक आपल्या पक्षात यायला तयार आहेत, लोकांची झुंबड पक्षात येण्यासाठी वाटली आहे, पण इथे जर आपली भांडणं झाली तर आपली काँग्रेस झाली असं म्हणणार नाही। म्हणून आपल्याला आपली काँग्रेस होऊ द्यायची नाही आहे, आपल्याला आपला भारतीय जनता पक्ष टिकवायचा आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।